सो मित्रांनो, आता आपल्या ह्या एका नव्या सेशनची सुरुवात करत असताना आपल्याला या ठिकाणी माझ्या मागे एक छायाचित्र तुम्हाला दिसेल आणि हे छायाचित्र थोडंसं जर तुम्ही काही पाश्चात्य कला संस्कृतीबद्दल जर थोडेसे अवगत असाल तर तुम्हाला ते माहिती असेल की काय आहे ते. तर हे बघा, ते युरोपमधलं हे प्रेक्षागृह आहे, एक थिएटर आहे असं म्हणू शकता. आणि ह्या थिएटरमध्ये या थिएटरमध्ये हा एक व्यक्ती उभारलेला आहे. काही क्षणांकरिता असा विचार करा की हे तुम्ही आहात. हे तुम्ही आहात आणि तुम्ही एक मॅजिशियन आहात, म्हणजे जादूगार. तर जादूचा खेळ तुम्ही प्रख्यात आहात आणि तुम्ही जादूचा खेळ तुमचा सुरू आहे. असंख्य लोक इथं आलेली आहेत. सभागृह तुडुंब भरलेला आहे. सभागृह तुडुंब भरलेला आहे आणि तुम्ही या ठिकाणी आहात. सगळे मनमुराद आनंद घेत आहेत तुमच्या जादूच्या खेळाचा. आणि तेवढ्यात एक माणूस धावत धावत पळत पळत येतो. मागच्या बाजूने येऊन तुमच्या कानामध्ये जाऊन तो पुटपुटतो. तो काय करतो? तो पुटपुटतो. आता अशा वेळेस सगळी लोक बघतायत की अरे मागून कोणीतरी आलंय, मागून कोणीतरी आलेलं आहे आणि तुमच्या कानात येऊन इथे काय केलेलं ते पुटपुटलेलं आहे. मग त्यांना कळत नाही की नक्की काय चाललंय ते. ठीक आहे, पण तुम्हाला मात्र त्याने जे काही पुटपुटले कानात ते ऐकू आलेलं आहे, बरं का. आणि तुम्हाला तुमच्या कानामध्ये त्याने असं सांगितलंय की बघा, थिएटर सगळं हे असं लाकडी आहे, खुर्च्या लाकडी असतात, गाद्या असतात, तुडुंब भरलेलं प्रेक्षागृह आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये खचाखच भरलेल्या प्रेक्षागृहामध्ये तो जो माणूस आला त्याने येऊन तुमच्या कानामध्ये सांगितलेलं आहे की ते म्हणजे साहेब मॅजिशियन तुम्ही आहात तिथे. लक्षात घ्या की प्रेक्षागृहाला आग लागलेली आहे. काय लागली? आग लागलेली आहे आणि लोकांना बाहेर काढावं लागेल ताबडतोब. तो एवढंच म्हणाला आणि गेला निघून. तो एवढंच म्हणाला आणि निघून गेला. आता तुम्ही काय करणार? काय करणार तुम्ही? विचार करा. झाला विचार? निश्चित आहे आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उत्तर येत असणार आहेत. हा, इकडे आग लागले का मी इकडे बघणार, कोणत्या बाजूला आग लागली मग तिच्या दुसऱ्या बाजूला मी घेऊन जाणार त्यांना सगळ्यांना, बरोबर ना. असं काही, पण त्यासाठी तुम्हाला सांगावं लागेल सगळ्यांना आग लागली, आग. मग काय काय करतील सगळे? नाही नाही ठीक आहे मग शांतपणे जाऊया आपण असं म्हणतील का? नाही होणार ना असं. स्टॅम्पिडी होईल की तिथे. अशा वेळेस लोक घाबरून जातात आणि घाबरली की चेंगरा चेंगरी आणि त्याच्यातच जास्त लोक मरतात, नाही का. असं होऊ शकतं. कोणी म्हणेल की अग्निशमन दलाला बोलावेल. मगाशी जो तुमच्या कानातून पुटपुटला तोच अग्निशमन दलाचा माणूस आहे. त्यानेच सांगितलंय तुम्हाला की साहेब ताबडतोब लोक बाहेर पाळे काढावे लागतील. काय करायचं सांगा? हा, कसं करायचं? मग काय करणार? असंही असू शकतं की हा मी अगोदर कन्फर्म करून घेईन आणि मग बघेन कसं बाहेर लोकांना काढायचं ते. पण तेवढा वेळ आग थांबेल का तुमच्यासाठी? नाही, हे जरा कन्फर्म करून येऊ दे मग जरा बघू असं. कोणी म्हणेल की सर थांबा यातले फॅक्ट आणि बघतो, मग स्टेक होल्डर बघतो, ऑप्शन कुठले कुठले आहेत बघतो, मग त्यातला बेस्ट ऑप्शन कोणता हे शोधतो, केस स्टडी. हा, नाही ना असं होणार. मग यात काय होतं? आणि ही घटना खरी आहे. ही घटना खरी आहे. ही कोणाची घटना आहे माहिती आहे? मी तुम्हाला त्यांचं नाव आणि त्यांचा फोटोही दाखवतो. हे आहेत हॅरी ब्लॅकस्टोन. हॅरी ब्लॅकस्टोन जे युरोपमध्ये फार फेमस असे हे मॅजिशियन होते. त्यांनी काय केलं माहितीये? जेव्हा त्यांना सांगितलं इथे येऊन की साहेब आग लागलेली आहे, लोकांना ताबडतोब बाहेर काढावं लागेल. लोक बघत होते काय काय चाललंय ते. मग हे काय केलं यांनी माहितीये? यांनी ते शांतपणे थांबले आणि ते म्हणाले
मजा येते ना, सगळ्या खेळामध्ये मजा येते ना, आर यू एन्जॉईंग? लोक म्हणाले हो खूप सारा. चला आज मी तुम्हाला अशी एक जादू दाखवणार आहे जी तुम्ही आतापर्यंत कधीच या थिएटरमध्ये बघितली नसेल. लोक म्हणाले कोणती आहे ती, सांगा लवकर दाखवा. ते म्हणाले नाही, त्यासाठी आपल्याला बाहेर जावं लागेल आणि बाहेर जाऊन मी ती मोकळ्या हवेत रस्त्यावरती ती जादू तुम्हाला करून दाखवणार आहे. लोक म्हणाले रे वाह, चला काही हरकत नाही, पहिल्यांदाच आम्ही रस्त्यावरती जादू बघणार आहे. आणि मग सगळे लोक अगदी निवांतपणे बाहेर पडली. बाहेर पडल्यानंतर लोक म्हणाली कुठे जादू? तो म्हणाला ही बघा जादू. आणि तिकडे ते अख्खं थिएटर जळत होतं. अख्खं थिएटर जळत होतं. काय आहे हे? हे काय दाखवतं? हे काय आहे की विचार करा, आपल्याला प्रशासकीय अधिकारी व्हायचंय, अचानक परिस्थिती आहे, 2 मिनिटात निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला, काय करू? मित्रांनो, अशा वेळेस सगळ्यात महत्वाचं काय आहे? आपल्या भावनांवरती नियंत्रण. आपल्या भावनांवरती नियंत्रण असणं फार महत्वाचं आहे. कारण तुमच्या भावना आणि त्यातून तुमची येणारी रिॲक्शन याच्यावरती पुढे हजारो लोकांचा जीव त्या ठिकाणी डिपेंड आहे. किती हुशारीने, हुशारीपेक्षा त्यांना ही हुशारी का सुचली? कारण त्यांनी त्यांच्या भावनांवरती मिळवलेलं नियंत्रण, भावनांचं केलेलं व्यवस्थापन, हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो इथे. आणि त्याच्यामुळे त्यांना ते करणं शक्य झालं. आणि म्हणूनच मग हा जो आपला टॉपिक आहे भावनिक बुद्धिमत्तेचा, मग अशीच काही उदाहरणं, भावनिक बुद्धिमत्ता जी असते ती काय आहे नक्की, कशा प्रकारे, याची काही उदाहरणं मला तुम्हाला या ठिकाणी सांगायची आहेत. हे आहेत विन्स्टन चर्चिल. काय? विन्स्टन चर्चिल ब्रिटनचे पंतप्रधान होते दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये, तुम्हाला माहिती आहे. आणि त्यांचे फार मोठे प्रसंग आणि भयानक परिस्थिती होती. हिटलरने ज्या पद्धतीने युद्ध सुरू केलं होतं त्यावेळेस, आणि ते हाताळत असताना विरोधक नेहमी त्या ठिकाणी तुमचा विरोध करणार आहेत, तुम्हाला धारेवर धरणार आहेत, हे निश्चित आहे. हे निश्चित आहे. मग त्यांना एका स्त्री विरोधक असलेल्या खासदार महिलेने त्यांना म्हटलं, त्यांच्या त्या धोरणांचा विरोध करत असताना त्या म्हणाल्या की विन्स्टन चर्चिल, जर तुम्ही माझा नवरा असता ना तर मी चहामध्ये विष घालून तुम्हाला मारलं असतं. ज्या पद्धतीने तुम्ही वागताय, काय केलं असतं? मी जर तुमची बायको असते तर तुमच्या चहामध्ये विष घालून तुम्हाला मारलं असतं. आता अशा वेळेस विन्स्टन चर्चिलने काय करायला पाहिजे? काय नाही, त्यांनी असं रागाने लालभुंद होऊन त्या ठिकाणी त्या बाईला म्हटलं पाहिजे, अरे बघा हिच्यावर देशद्रोहाचा खटला चालवा. काय म्हणते ही? मला मारलं असतं विष घालून, पकडा रे ह्या बाईला. ते काय म्हणाले? ते असं काहीच नाही म्हणाले. ते म्हणाले जर तू माझी खरंच बायको असतेस ना, मला ते सुद्धा गोड लागलं असतं. आता त्यांचा जो रिस्पॉन्स आहे, इफ आय वॉज युअर हजबंड आय वुड ड्रिंक इट. जर तू माझी बायको असतेस तर मी निश्चितपणे ते सुद्धा पिलं असतं. म्हणजेच काय की 2 मिनिटांमध्ये त्या शांत. रागाने उत्तर आहे का? नाही. त्या रागाला करतायत, पण आपल्या भावनावर आपण नियंत्रण, तिला समजून घेणं, पहिल्यांदा आपल्या भावनांना समजून घेणं, आपल्या भावनांचं व्यवस्थापन करणं, आणि तिसरा मुद्दा काय असतो? पुढच्या व्यक्तीच्या भावना समजून घेणं आणि त्याच्यानुसार प्रतिसाद देणं. समजतंय? म्हणजे अशा प्रकारची काही उदाहरणं आहेत. तिसरं, गांधीजी, महात्मा गांधीज शू स्टोरी. महात्मा गांधीजी हे एकदा रेल्वेने प्रवास करायला निघाले, भारत भ्रमण करत होते. मग त्यामध्ये ते एकदा रेल्वेने प्रवास करत होते. तर प्रवास करत असताना फलाटावर थांबले होते, रेल्वे आली, ते चढले, डब्यात चढले. डब्यात चढत असताना त्यांचा एक पाय ते पायऱ्याला धक्का लागला आणि त्यांच्या एका पायातला जो शू होता, म्हणजे चप्पल किंवा त्याला तुम्ही शूज म्हणा, तर तो शूज खाली पडला. आता तुम्ही स्वतःला ठेवून बघा बरं, तुम्ही रेल्वेच्या डब्यात चढताय आणि रेल्वेच्या डब्यात जात असताना अचानक, किंवा बस असू दे ना, बसमध्ये तुम्ही चढत असताना अचानक तुमच्या पायातला चप्पल पडला. आणि त्यात आमच्या जर काही ह्या महिला भगिनी असतील तर आता माझा चप्पल, ओ बाबा थांब की, माझा चप्पल पडला की, अरे ओ थांबवा, ओ बस थांबवा, ओ बस थांबवा. बस थांबेल तरी रेल्वेचं काय?
रेल्वेज मध्ये तर मग काय, हिचा अक्षरशः जीवात जीव राहणार नाही, माझा चप्पल गेला तर काय करू मी, होईल का नाही. पण मोठी माणसं कशी असतात ते तुम्हाला याचं उदाहरण मला सांगायचंय. गांधीजींनी काय केलं असेल बरं, थोडा विचार करा. काय केलं गांधीजींनी, आणि जे केलं ते का केलं. तुम्ही हुशार आहात, तुम्ही निश्चितपणे अंदाज लावू शकता. करा विचार करा. झाला विचार. तर बघा काय केलं गांधीजींनी पटकन काय केलं, कुठल्याही प्रकारे रिॲक्शन न देता, चप्पल पडलाय, रेल्वे हल्ली काय, दुसऱ्या पायातला चप्पल काढला आणि तोही टाकून दिला. लोक म्हणाले अरे एवढा माणूस आहे काय गांधी, दुसरा पण तुम्ही टाकून दिला. ते म्हणाले हो दुसराही टाकून दिला, कारण आता ज्याला ते सापडतील ते दोन्ही सापडतील, आणि दोन्ही सापडले तर त्याला तरी त्याचा किमान यूज होईल. मी माझ्या पायात ठेवला तर ना मला त्याला धड यूज आहे ना त्याला यूज आहे, दिला टाकून दुसरा पण मी. आता याच्यासाठी मन मोठं लागतं नाही, मनाचं व्यवस्थापन योग्य लागतं, आपल्या भावनांचं व्यवस्थापन हे योग्य लागतं. भावना लक्षात घ्या. आणि त्याच वेळेस एखादी सामान्य स्त्री किंवा सामान्य पुरुष असतात तर आकांड तांडव करून रडून ते चेन ओढून सगळा गोंधळ. पण हे असं इथं आहे का, नाही का, हे त्यांना वेगळं करतं. मोठ्या थोर महापुरुषांना स्त्रियांना हे वेगळं का करतं. अशीच एक कॉन्ट्रोवर्सी बराक ओबामा यांच्यासोबत पण एक होते. त्या कॉन्ट्रोवर्सीला म्हटलं जातं बराक ओबामाज टॅन सूट कॉन्ट्रोवर्सी. काय होतं, ते राष्ट्राध्यक्ष होते, आणि राष्ट्राध्यक्ष असताना पहिल्यांदाच कोणत्या तरी एका राष्ट्राध्यक्षाने या पत्रकार परिषदेमध्ये काय केलं होतं, हे असल्या रंगाचा, ग्रे म्हणा त्याला तुम्ही, हे असल्या रंगाचा सूट घालून ते पत्रकार परिषदेमध्ये आले होते. आणि झालं की हे इथून तिथून सगळ्या अमेरिकेमध्ये न्यूज चॅनल, न्यूजपेपर यांनी धू त्यांच्यावरती धुतलं, म्हणजे त्यांना धुतलं म्हणजे टीका केली प्रचंड त्यांच्या, की अरे राष्ट्राध्यक्ष आहात तुम्ही आणि तुम्हाला साधा कॉमन सेन्स नाहीये, रंग कुठल्या रंगाचा कोट घालून यायचा. प्रचंड त्यांच्यावरती टीका करण्यात आली की अरे तुम्हाला सेन्स पाहिजे ना, कॉमन सेन्स पाहिजे तुम्हाला, ते काही त्याची आब आहे, त्याची काहीतरी रुतबा आहे, त्याचा जे काही हुद्दा, हे सगळं तुम्हाला सांभाळता आलं पाहिजे, अशा म्हणून प्रचंड टीका त्यांच्यावरती करण्यात आली. झालं, बरेच दिवस झाले, 5-7 दिवस झाले, 8 दिवस झाले, महिना झाला. आणि मग त्याच्यानंतर एका असंच मग मुलाखतीमध्ये बराक ओबामा यांना पत्रकारांनी विचारलं की सर व्हॉट वॉज दॅट टॅन सूट कॉन्ट्रोवर्सी अँड व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट इट. सर ती जी टॅन सूट कॉन्ट्रोवर्सी होती या प्रकारच्या सूटची, तर तुम्ही का घातला होता, काय तुमची प्रतिक्रिया काय. काय म्हणाले असतील बराक ओबामा. गपकी, कशाला काढतो आता अजून ते, असं म्हणले असतील का. नाही, असं काही म्हणले नसतील. जातो का नाही आता, रे घ्या रे याला खूपच्या असंही म्हणले नाहीत ते. मग हे डोनाल्ड भाऊ वगैरे, ट्रम्प वगैरे असते ना, मग ते नक्कीच म्हणाले असते, पण ते तसं नाही म्हणाले. ते म्हणाले हे बघ, म्हणूनच ना आज मी कसं आहे काळ्या रंगाचा सूट घातलाय की नाही, हा चला पुढे. झालं, एवढंच साधं उत्तर. काय म्हणाले ते, हे बघ आज मी कसं आहे काळ्या रंगाचा सूट घातलाय की नाही, झालं. म्हणजे काय, त्या वादावरती कॉमेंट करणं, नाही ते चुकीचं आहे, मग ते असं होतं, मग हे असं नाहीये, मग असं मी केलं, माझा हा विचार, काहीच नाही ना. ते जे महत्वाचं नाहीच आहे राष्ट्रहितासाठी, त्याच्याबद्दल मी आणखी माझे काही वेळ का वाया घालू, तुझा, माझा, आपल्या सर्वांचा. हा त्यातून मार्मिक संदेश न बोलता सुद्धा त्यांनी दिला. पत्रकारालाही ते 2 मिनिटात कळलं आणि त्यांनी लगेच प्रश्न बदलला. हे काय आहे, हे भावनांचं व्यवस्थापन असतं. हे काय आहे, तुमच्या भावना तुम्हाला माहिती आहेत, पुढच्यांच्या तुम्ही भावनांना समजून घेताय की त्याला काय करायचंय, उकसवायचंय, पिन मारायची आहे, तुम्हाला टाचणी लावायची आहे, जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी नियंत्रण त्या ठिकाणी तुमचं हरवलं पाहिजे. अशा काही कथा तुम्हाला भारतात सुद्धा सापडतात, बऱ्याच सापडते. मग भारतामध्ये आपण अकबर बिरबलापासून सुरुवात करूयात. आणि अशा अनेक कथा आहेत की ज्यामध्ये बिरबल विशेष करून आपल्या भावनांच्या संदर्भात तो नेहमीच तिथे सजग असलेला आपल्याला दिसतो. एकदा अकबर बिरबलला बोलावतात आणि म्हणतात की हे बघ, आपल्या साम्राज्यामध्ये ना जो सर्वात मूर्ख आहे आणि जो सर्वात हुशार आहे, हे 2 कोण आहेत हे जाऊन तू ओळखून ये.
ती 2 माणसं माझ्या समोर हजर कर आणि तू ते केली पाहिजेत. बिरबल म्हणतो ठीक आहे, काही हरकत नाहीये. मग त्याने गेला तो आणि एका गाढवाला आणि एका माणसाला त्याने पकडून आणलं. हा बघा, हा जगातला आपल्या साम्राज्यातला सर्वात मूर्ख माणूस आहे हा. तो म्हणला का? नाही, हा बघा ना काय आहे, हा माणूस त्या गाढवावर बसलाय आणि त्या आपल्या डोक्यावरती त्याने मुळी लाकडांची मुळी असते ना तोडलेले, ते डोक्यावर ह्याच्या लाकडाची मुळी, हा बसलाय गाढवावर आणि चाललाय आपला निवांत. अरे साधी गोष्ट आहे की मुळी जी आहे ती पण खाली ठेव ना गाढवावरती, जा निवांत. पण तसं नाही केलं याने. हा काय करतोय, हा बसतोय गाढवावर आणि हा आपल्या डोक्यावर पुन्हा काय करतोय, कुणाला बसवतोय, मुळीला. तर हा सगळ्यात मूर्ख माणूस आहे. अकबर म्हणाला ठीक आहे, नाही असेल सगळ्यात मूर्ख माणूस, मग तो हुशार माणूस कुठे आहे? बिरबल म्हणाला हो, हुशार माणूस खाविंद तुम्हीच आहात. कोण आहात तुम्ही? खाविंद, तुम्ही सर्वात जास्त हुशार व्यक्ती आहात. तुम्हाला कसं काय? अहो तुम्हाला कळलं की हा सर्वात अधिक मूर्ख माणूस आहे ते. आता त्याला बोलताच येईना. तो काय म्हणतो, नाही नाही बरोबर आहे बिरबल, तुझं बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, काहीच नाही. चिडीप चूप, शांतता सगळीकडे. आणि अशा कथा तुम्हाला अनेक दिसतील. पण याचा अर्थ असा नाहीये बरं का, की मी तुम्हाला जेव्हा हे उदाहरणं सांगतोय याचा अर्थ असा नाहीये की बुद्धिमत्ता, भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे नेहमी हुशारी किंवा चतुराई, असं नाही. गांधीजींच्या बाबतीमध्ये ती चतुराई नाहीये, ती उदारता आहे, ते उदार अंतकरण आहे, लक्षात घ्या. बराक ओबामा यांच्या संदर्भामध्ये ती चतुराई नाहीये, ती राष्ट्रहिताला सर्वोच्च स्थान देणं आहे आणि नाहक कॉन्ट्रोवर्सी पासून स्वतःला आणि राष्ट्रहिताला दूर ठेवणं आहे. हे लक्षात आलं पाहिजे. विन्स्टन चर्चिल यांनी जे उत्तर दिलं ते बुद्धिमत्ता आहे, ती चतुराई नाहीये. ती काय आहे? पुढचा जो विरोधक आहे त्याला शांत करणं. ते शांत करण्यासाठी आपण शांत असणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे अगदी असेच काही उदाहरणं सांगायची झाली तर बघा, हे प्रत्येकाला जमतं असं नाही. आता हे माकड घ्या, तर याला एक सिंड्रोम आहे, द मंकी अँड द हॉट पेपर म्हणून एक त्याला शब्द आहे. द मंकी अँड द हॉट पेपर. हॉट पेपर म्हणजे लाल तिखट मिरची. एक माकड असंच एकदा एक मिरची खायला लागलं, लाल रंगाची, आकर्षित झालं त्याकडे. ते त्या लाल रंगाच्या टोपलीकडे गेलं, आकर्षित आहे, हे खाल्लं त्याने, 2 खाल्ल्या, 3 खाल्ल्या, त्याला लागलं तिखट लागायला लागलं. काय केलं असेल माकडाने सांगा? काय केलं असेल आपल्या मनात? पळून गेला असेल ते. दुसरं पाणी बघत असेल कुठेतरी. तिसरं ह्या करत असेल. चौथं कुणाला तरी मारत असेल. नाही, हे माकड तिथंच बसलेलं आहे, ते दुसरीकडे जात नाही. मिरच्या तिखट लागायला लागल्या म्हणून ते काय करायला लागलं, अजून मिरच्या खायला लागलं, अजून मिरच्या खायला लागलं. का खाताय ते? कारण त्याला त्या भावनाच कळत नाहीये की नक्की काय आहे त्या भावना, असं का होतंय, मी काय करतोय हे त्याला नाही कळत, पण आपल्याला कळतं ना. म्हणून ती चतुराई नाहीये, ती भावनांवरती जेव्हा तुमचं प्रभुत्व असतं किंवा भावनांवर तुमचं जेव्हा नियंत्रण असतं, तुमच्या भावनांची तुम्हाला जेव्हा जागरूकता असते, सेल्फ अवेअरनेस, तेव्हा काय असतं, तेव्हा तुम्हाला त्या प्रसंगातून मार्ग शोधता येतो. ती जगाला चतुराई वाटते, पण तुमच्यासाठी ती भावनिक बुद्धिमत्ता असते. मी याची काही उदाहरणं देईन तुम्हाला नक्कीच पुढे, लक्षात घ्या. तसं इथे एपीजे अब्दुल कलाम सर एकदा कार्यक्रमात गेले एका, आणि कार्यक्रमात गेल्यानंतर फार आवडायची कॉलेजची मुलं होती. त्यातल्या एका मुलीने त्यांना विचारलं की सर, हे तुम्ही तुमचे केस का कापत नाही बरं? हे म्हणजे हा हेअरकट तुम्ही मुद्दामून ठेवलाय इम्प्रेस करण्यासाठी का? तुम्हाला तो आवडतो का? काय नक्की काय याचं? आता जेव्हा त्या मुलीने विचारलं, तिचा विचारण्याचा प्रश्न त्यांना थोडंसं अनकम्फर्टेबल करणं हा होता, हे त्यांना चांगलं कळालं. पण त्यांनी काय उत्तर दिलं? त्यांनी उत्तर दिलं असं की हे बघ बेटा, काय आहे की रॉकेट्स आणि एकूण मिसाईल्स हे बनवत असताना, या बनवण्यामध्ये मला असं वाटलं की माझा जो हेअरकटचा सुद्धा जो काही वेळ आहे, तासाचा 2 तासांचा, तो सुद्धा वाया नाही गेला पाहिजे, आणि म्हणून मी माझा हेअरकट हा कधीच केला नाही. जसे केस आहेत तशाच पद्धतीने मी ते वावरतो. उत्तर कसं आहे लक्षात घ्या. पुढचा विचारणारा कोण आहे? विद्यार्थी आहे. विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये वेळ
मग वेळेचं महत्व त्या विद्यार्थ्यांना त्यातून त्यांनी कळवून दिलं, सांगून दिलं की बेटा केस किंवा मेकअप किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यापेक्षा तुझ्या पुढचं काम सगळ्यात महत्वाचं आहे आणि ते तू तन मन धन सगळं झोकून ते दिलं पाहिजे. त्यात तुला कशाचंही भान राहिलं नाही पाहिजे. ते जेव्हा राहत नाही तेव्हा तू या पदावरची पोचतेस आणि तेव्हा मग तुला ह्या हेअरकट वरून लोक ओळखत नाहीत, तुझ्या कामावरून तुला ओळखतात. एवढा सगळा संदेश त्या मुलीला ते एका वाक्यातून देतात. ते चिडत नाहीत, ते हसत नाहीत, ते कुठल्याही पद्धतीने त्या प्रश्नाला डावलत नाहीत. उत्तर कसं दिलंय इथं महत्वाचं मला सांगायचंय काय, पुढची व्यक्ती कोण आहे, तिची देहबोली काय आहे, त्याच्यानुसार ते काय करतायत, रिस्पॉन्ड प्रतिसाद देतायत. हे काय असतं, हे भावनिक बुद्धिमत्ता असणाऱ्या लोकांची ही वैशिष्ट्ये असतात. यातलं आणखी एक छान असं उदाहरण मला तुम्हाला सांगायचंय महेंद्रसिंह धोनीचं. भावनिक बुद्धिमत्तेमध्ये महेंद्रसिंह धोनी हे खूप नावाजलेलं व्यक्तिमत्व आहेत, आजही आहेत, होते. कुठल्याही भारताचा तुम्ही कॅप्टन जर आठवून बघितला तर मोस्टली सगळ्यामध्ये कॅप्टन कूल म्हणून ज्यांना ओळखलं जातं तर ते महेंद्रसिंह धोनी. ते वर्ल्ड फेमस बेस्ट फिनिशर होतेच. अतिशय कठीण प्रसंगामध्ये मॅच विन करण्यासाठी 5 बॉल आणि 10 रन, 2 चेंडू 10 रन असं काही असताना ते नेहमी यायचे आणि ते जिंकून सुद्धा द्यायचे. मग एकदा काय झालं की इकडे बाजूला भुवनेश्वर कुमार आहे. तर भुवनेश्वर कुमार बॉलिंग करत असताना तिकडे तो जो हा आहे बॅट्समन तो आपला चौके आणि छक्के मारत होता आणि जाम टेन्शन मध्ये आलेला भुवनेश्वर कुमार, जाम टेन्शन मध्ये. त्यावेळेस महेंद्रसिंह धोनी गेले आणि त्याच्या कानात जाऊन त्यांनी त्याला बाजूला घेऊन त्याला कानात ते पण पुटपुटले. आपली सुरुवात ज्याने केली आपण त्याने शेवट करूया. ते गेले आणि ते कानात पुटपुटले आणि ते पुटपुटल्यावर ते ऐकल्यावर मात्र भुवनेश्वर कुमारचा जो पुढचा बॉल आहे तो अतिशय व्यवस्थित गेला. काही चौका नाही, चक्का नाही, मस्तपैकी तो 0 म्हणजे त्याला मारताच आला नाही. काय वाटतं तुम्हाला, काय सांगितलं असेल महेंद्रसिंह धोनी यांनी या भुवनेश्वर कुमारच्या कानात जाऊन काय सांगितलं असेल? नका आता जास्त विचार नका करू, मी सांगतो तुम्हाला. महेंद्रसिंह धोनी त्याच्या जवळ गेले आणि म्हणाले, हे बघ, घाबरू नकोस, बॉलिंग करताना घाबरू नकोस, काही नाही. मॅच जर हरली ना आपण, जर मॅच हरली आपण, काही नाही, आज रात्री आपण सगळे 11 जण जे आपले टीम मेंबर आहेत आपण सगळे पार्टीला जाऊ. त्याचं बिल मात्र फक्त तुला फाडावं लागेल, तुला पे करावं लागेल. हे ऐकल्यानंतर भुवनेश्वर कुमारचा जेवढा काही ताण होता, स्ट्रेस होता, तो हलका झाला. त्याच्या चेहऱ्यावरती हास्य फुललं आणि तिथून त्याची बॉलिंग सुधारली. हे काय आहे, दुसऱ्याच्या भावना समजून घेणं हे कळलं पाहिजे. आपल्यावरती प्रचंड प्रेशर आहे पण आपल्या भावनांप्रती आपण जागरूक असणं की आता मी कसं रिॲक्ट करतोय, माझं काय चाललंय मनामध्ये, त्याचं व्यवस्थापन करता येणं, दुसऱ्यांच्या भावनांना समजून घेणं, तो टेन्शनमध्ये आणि जाऊन त्यानुसार योग्य प्रतिसाद देणं, याला म्हणतात भावनिक बुद्धिमत्ता. आणि म्हणून भावनिक बुद्धिमत्तेमध्ये पहिला मुद्दा महत्वाचा असतो, स्वतःच्या भावनांना समजून घेणं, सेल्फ अवेअरनेस, स्वतः जागरूक असणं. दुसरा मुद्दा असतो तो म्हणजे दुसऱ्याच्या भावनांना समजून घेणं. तो काय आत्ता सध्या आहे, रागात आहे, चिंतेत आहे, टेन्शनमध्ये काय आहे, सगळ्या उदाहरणामध्ये लक्षात घ्या. हे दुसरं आहे. आणि तिसरं आहे ते म्हणजे त्यानुसार योग्य तो प्रतिसाद देणं, प्रतिसाद ना की रिॲक्शन. आणि म्हणून याला म्हणतात भावनिक बुद्धिमत्ता, की जे आपल्याला माहिती असायला पाहिजे आणि त्यानुसार आपण ते पुढे गेलं पाहिजे. आपल्या परीक्षेचा जर विचार केला मित्रांनो तर परीक्षेमध्ये बरेच विद्यार्थ्यांना टेन्शन येतं. पेपर आहे, एक्झाम आहे, ती राज्यसेवेची पूर्व असू दे, मुख्य असू दे, त्या UPSCची पूर्व असू दे, मुख्य असू दे, मुलांना बरंच टेन्शन येतं. आणि ह्या टेन्शनमध्ये त्यांना कळत नाही, अंगाला घाम फुटतो, हात थरथर कापायला लागतो, हातापायाला पेन निसटायला लागतो किंवा ती पेन्सिल असेल तर. पण असं का होतं? त्याच वेळेस त्याच्या बाजूला बसलेले मात्र निवांत पेपर सोडवतायत. मग तुम्ही म्हणाल की सर नाही, त्याला ते अभ्यास नाही केला. अभ्यास नाही केला, मान तुटेपर्यंत अभ्यास केलेला असतो, पण तरी सुद्धा 2 तासामध्ये ते का करता येत नाही? त्याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे स्वतःच्या भावनावर नियंत्रण नसणं.
मग स्वतः माणूस आपल्या भावना कधी अनियंत्रित होतो, कधी भावनांचं त्याला व्यवस्थापन करता येत नाही. लक्षात घ्या, जेव्हा की तो वर्तमानात कधी नसतो, वर्तमानात नसतो ना तेव्हा सहसा हे होतं. वर्तमानात नसलं की तुम्हाला तुमच्या भावनावर नियंत्रण ठेवता येत नाही. एकतर तुम्ही जेव्हा भूतकाळात असता आणि एकतर तुम्ही जेव्हा भविष्याचा विचार करत असता. मग भूतकाळामध्ये विद्यार्थी कसा असतो, नाही त्याने जेव्हा UPSC MPSC तयारी सुरू केली, ती सुरू केल्या दिवसापासूनच तो अनेकांना सांगत सुटलेला असतो की मी आता UPSC करतोय, मी आता IAS होणार, मी आता डेप्युटी कलेक्टर होणार. घरातल्या लोकांनी सगळ्यांना सांगायला सुरुवात केलेली असते. त्याचबरोबर गाव सोडताना, अभ्यास करायला पुण्यात किंवा इकडे येताना याने बऱ्याच जणांना वचनं देऊन आलेली असतात. यावर्षी बघ होऊन येतो, वाट बघ माझी, अशा प्रकारचं वचन असतं. त्यामुळे काय होतं की ह्या भूतकाळातल्या आई वडील, ते ज्याला वचन दिले ते बाकीचे, ह्या सगळ्यांच्या अपेक्षांचं ओझं याच्या डोक्यावरती असतं की हा पेपर फार महत्वाचा आहे, नाही यशस्वी झालो, नाही पास झालो तर काय करू, पेपर काय करू. दुसऱ्या बाजूला काय, भविष्याचं पण पुन्हा त्याचं टेन्शन आहे. कसलं की अरे नाही पास झालो तर उद्या रूमचे भाड्याचे पैसे कसे द्यायचे, पैसेच नाहीत राव. मित्रांना सगळे आपण आता भांडलोय, आपण ना मला अभ्यास करायचा आहे, लय भांडाभांडी केली आहे, आता हे ठेवून घेणार नाहीत, मग आता पुढे काय करायचं, इथं नाही राहता आलं तर मग पुन्हा गावाकडे जायचं का, करायचं काय. अरे हे सगळं विचार करतोय मी, त्या 2 तासामध्ये माझ्यासमोर पेपर आहे आणि मी भूतकाळातल्या त्या सगळ्या गोष्टींचा विचार करतोय, दिल्या घेतलेल्या वचनांचा, आणि मी विचार करतोय उद्याच्या पैशांचा का. आणि याच्यामुळे काय होतंय, भावना तुडुंब भरतायत मनामध्ये, प्रचंड अँझायटी, प्रचंड ताण तणाव, मग थरथर कापणं, मग घाम येणं, हे सगळं व्हायला लागतं. याच्यामुळे होतं काय की परीक्षेमध्ये प्रश्न विचारलाय छत्रपती शिवाजी महाराजावर आणि ह्याला तिथे शिवाजी नाही तर शिवानी दिसायला लागते. अरे शिवानी कशी काय आली याच्यामध्ये, म्हणजे इतकं ते संतुलन बिघडतं. लक्षात घ्या, हे सगळं संतुलन बिघडतं. यालाच काय म्हणतात, आपल्याकडे भावनिक बुद्धिमत्ता नाही, भावनिक बुद्धिमत्ता नाहीये. दुसरं उदाहरण विद्यार्थ्यांचंच काय, पहिला प्रश्न सोपा राहा की आनंदाच्या लगेच बुडबुड्या बुडबुड्या बुडबुड्या, त्याच्यामुळे काय होतं, आपलं संतुलन आपलं ढासळतं. आणि पहिला प्रश्न अवघड आला, संपलं, आता काही खरं नाहीये. म्हणजे पहिल्या एका प्रश्नावर दुसऱ्या तिसऱ्या प्रश्नावरतीच आमची विकेट पडलेली असते. हे कुणाचं होतं, ज्यांच्याकडे भावनिक बुद्धिमत्ता नाहीये त्यांचं होतं. म्हणून स्वतःच्या भावना ओळखणं, दुसऱ्यांच्या भावना समजून घेणं, तिसरं परिस्थितीला योग्य तो प्रतिसाद देणं म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता असते. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.